बायका आपल्या आवडत्या पुरुषाला या दोन गोष्टी नक्की सांगतात. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि भावना व्यक्त करण्याची शैली वेगळी असते. स्त्री असो किंवा पुरुष, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात कोणाबद्दल विश्वास, आपुलकी आणि प्रेम निर्माण होते, तेव्हा त्या नात्यामध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण होतो. अशा नात्यामध्ये अनेक गोष्टी शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त होत असतात. विश्वासाचे नाते तयार झाल्यानंतर अनेक लोक आपल्या मनातील गोष्टी लपवत नाही, कारण त्यांना समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो की ती त्यांना समजून घेईल, त्यांच्या भावनांचा आदर करेल आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांची साथ सोडणार नाही. आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अनेकदा एखादी स्त्री आपल्या आवडत्या आणि विश्वासू व्यक्तीसोबत शेअर करू शकते. मित्रांनो, कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास असतो. प्रेम, मैत्री किंवा वैवाहिक नाते असो, विश्वासाशिवाय कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. अनेकदा असे म्हटले जाते की मन तुटल्याचे दुःख काही काळानंतर कमी होते, पण विश्वास तुटल्याची वेदना दीर्घकाळ मनात राहते. कारण एकदा विश्वास गमावला की तो पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण असते. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून तिच्या आयुष्यातील खास गोष्टी सांगते, तेव्हा त्या विश्वासाचा आदर करणे ही तुमची जबाबदारी असते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही आनंदाचे तर काही दुःखाचे क्षण असतात. काही लोक आपले दुःख सहज व्यक्त करतात, तर काही जण बाहेरून हसत असले तरी मनात अनेक वेदना दडवून ठेवतात. अशा वेळी जर एखादी स्त्री तिच्या आयुष्यातील अडचणी, चिंता किंवा भावनिक अनुभव तुमच्यासमोर मोकळेपणाने मांडत असेल, तर ती तुम्हाला एक विश्वासू व्यक्ती मानत आहे, असे समजावे. अशा वेळी तिचे बोलणे शांतपणे ऐकणे, तिच्या भावनांचा आदर करणे आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. अनेकदा लोक म्हणतात की जगात अनेक गोष्टी खोट्या असू शकतात, पण एकांतात येणारे अश्रू खरे असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिचे अश्रू, तिची भीती किंवा तिच्या मनातील वेदना व्यक्त करते, तेव्हा ती तिच्या आयुष्यातील सर्वात नाजूक बाजू तुमच्यासमोर उघड करत असते. अशा वेळी तिचा न्याय करण्यापेक्षा तिला आधार देणे अधिक महत्त्वाचे असते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आपली काळजी घेतात. उदाहरणार्थ, घरी पोहोचलास की एक फोन कर, काळजी घे, जेवण वेळेवर कर, कला असशील तर विश्रांती घे, अशा साध्या वाटणाऱ्या वाक्यांमध्येही खूप प्रेम आणि आपुलकी दडलेली असते. अशा प्रकारची काळजी घेणारी व्यक्ती आयुष्यात सहज मिळत नाही. त्यामुळे अशा नात्यांची किंमत ओळखणे आणि त्यांचा आदर करणे आवश्यक असते. विश्वासाच्या नात्यात खोटेपणाला जागा नसते. जर एखादी व्यक्ती सतत खोटे बोलत असेल, गोष्टी लपवत असेल किंवा फसवणूक करत असेल, तर त्या नात्याचा पाया कमकुवत होऊ लागतो. अनेकदा लोक म्हणतात की दुसऱ्याला दिलेला धोका कधीतरी आपल्याकडे परत येतो. त्यामुळे कोणत्याही नात्यात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता कायम ठेवणे महत्त्वाचे असते. मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. काही अनुभव आनंद देतात, तर काही माणसाला खूप काही शिकवून जातात. म्हणूनच जे लोक स्वतः कठीण प्रसंगातून गेलेले असतात, तेच अनेकदा दुसऱ्याच्या दुःखाची खरी जाणीव ठेवू शकतात. जर एखादी स्त्री तिच्या कठीण काळातील अनुभव, अपयश किंवा संघर्ष तुमच्यासमोर मांडत असेल, तर ती तुमच्यावर विश्वास ठेवत आहे, याचे ते लक्षण असू शकते. आजच्या काळात लोकांशी बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकाचे मत योग्य असेलच असे नाही. काही लोक विनाकारण टीका करतात, काही अफवा पसरवतात, तर काही जण फक्त नकारात्मक बोलण्यासाठीच बोलतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याऐवजी विवेकाने विचार करणे आवश्यक आहे. कोणाचेही शब्द अंतिम सत्य मानण्यापेक्षा त्यांच्या कृतींकडे अधिक लक्ष द्यावे. मित्रांनो,
आयुष्यात बदल हा निसर्गाचा नियम आहे. ऋतू बदलतात, परिस्थिती बदलते आणि माणसेही बदलतात. पण कोणाचा स्वभाव बदलतो, तर कोणाच्या आयुष्यातील परिस्थिती बदलते. त्यामुळे कोणीतरी बदलले आहे म्हणून लगेच त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. अनेक वेळा जबाबदाऱ्या, कामाचा ताण किंवा जीवनातील बदल यामुळेही व्यक्तीच्या वागण्यात फरक पडू शकतो. अशा वेळी संवाद ठेवणे आणि गैरसमज दूर करणे अधिक योग्य ठरते. जेव्हा एखादी स्त्री एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवते, तेव्हा ती तिच्या भविष्यातील योजना त्याच्यासोबत शेअर करू शकते. उदाहरणार्थ, तिला पुढे काय करायचे आहे, कोणते ध्येय गाठायचे आहे, करिअरबद्दल तिचे काय विचार आहेत, कुटुंबाबद्दल तिची स्वप्ने काय आहेत किंवा आयुष्यात कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहेत, याबद्दल ती मोकळेपणाने बोलू शकते. कारण तिला वाटत असते की समोरची व्यक्ती तिच्या स्वप्नांचा आदर करेल. यासोबतच अनेकदा ती तिच्या भूतकाळाबद्दलही बोलू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही चांगले आणि काही कठीण अनुभव असतात. काहींना यश मिळालेले असते, काहींनी अपयश पाहिलेले असते, तर काहींना भावनिक दुखापतींचाही सामना करावा लागलेला असतो. जर एखादी स्त्री तिच्या भूतकाळातील गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असेल, तर त्या गोष्टींचा वापर तिच्याविरुद्ध कधीही करू नये. तिच्या भूतकाळाचा आदर करणे आणि वर्तमानात तिच्या व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देणे हेच योग्य असते. मित्रांनो, कोणतेही नाते टिकवण्यासाठी संवाद, विश्वास आणि परस्पर आदर या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. फक्त प्रेम व्यक्त करणे पुरेसे नसते, तर ते कृतीतूनही दिसले पाहिजे. दिलेले वचन पाळणे, गरजेच्या वेळी साथ देणे, समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे आणि तिच्या भावना समजून घेणे या गोष्टी नाते अधिक मजबूत करतात. हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की प्रत्येक स्त्री सारखीच वागेल असे नाही. काही जणी आपल्या भावना लगेच व्यक्त करतात, तर काहींना त्यासाठी खूप वेळ लागतो. काहींना त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलायला आवडते, तर काही जणी खूप निवडक लोकांशीच वैयक्तिक गोष्टी शेअर करतात. त्यामुळे कोणत्याही एका अनुभवावरून सर्वांबद्दल निष्कर्ष काढणे योग्य नाही. मित्रांनो, खरे प्रेम किंवा खरी आपुलकी ही मोठ्या शब्दांत नव्हे, तर छोट्या छोट्या कृतींमध्ये दिसून येते. वेळेवर विचारपूस करणे, एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करणे, अडचणीच्या काळात साथ देणे, एकमेकांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे आणि परस्परांवर विश्वास ठेवणे या गोष्टी कोणत्याही नात्याला सुंदर बनवतात. म्हणूनच, जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी तुमच्यावर विश्वास ठेवते, तिच्या मनातील आनंद, दुःख, भविष्यातील योजना आणि भूतकाळातील अनुभव तुमच्यासोबत शेअर करते, तर त्या विश्वासाची किंमत ओळखा. तिच्या भावनांचा आदर करा, तिच्या गोपनीयतेचे रक्षण करा आणि नेहमी प्रामाणिक राहा. कारण विश्वासावर उभे राहिलेले नाते हेच सर्वात मजबूत, टिकाऊ आणि आनंदी नाते ठरते. प्रेम, मैत्री आणि आदर यांची सांगड घालून जपलेले नाते आयुष्यभर साथ देणारे असते. आणि अशा नात्यांचीच खरी किंमत काळाच्या ओघात अधिक जाणवते.